फर्स्ट इयर पॉलिटेक्निकसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता काही विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड 1 मध्ये नंबर लागलेला आहे आणि त्यांनी ॲडमिशन घेतलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड 2 मध्ये नंबर लागलेला आहे आणि त्यांनी ॲडमिशन घेतलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड 3 ला किंवा कॅप राऊंड 4 ला नंबर लागणार आहे, राईट। तर जे विद्यार्थी कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला कोणतं कॉलेज मिळाले, कोणती ब्रँच मिळाली। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता पॉलिटेक्निकला ॲडमिशन काही विद्यार्थी घेतलेत, काही विद्यार्थी घेणार आहेत, राईट। तुमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न पडलेला आहे, सर पॉलिटेक्निकचा सिलेबस काय असतो, आम्हाला किती विषय असतात, किती विषय थेरीचे असतात, किती विषय प्रॅक्टिकल असतात, कोणत्या विषयाची एग्जाम कशी होते, म्हणजे एग्जाम पॅटर्न काय आहे, किती मार्क्सचा पेपर होतो, ठीक आहे। टेस्ट एका सेमिस्टरमध्ये किती होतात, तर तुमचा वार्षिक पॅटर्न नाही, जसं तुम्हाला 10th ला होतं वर्षातून एकदाच एग्जाम, तर पॉलिटेक्निकला एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात, म्हणजे तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न आहे, तुमची केस स्कीम आहे, प्रत्येक विषयाचा सब्जेक्ट कोड काय आहे, प्रत्येक विषयाला मार्क किती आहेत, प्रॅक्टिकलला मार्क किती आहेत, थेअरीला किती आहेत, टेस्टला किती आहेत, हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये सध्या आहेत। या सर्व प्रश्नांची जर तुम्हाला उत्तर पाहिजे असतील तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लिंक म्हणून। मी तुम्हाला एक 22 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण समजून सांगितलेलं आहे तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला किती विषय आहेत, त्यानंतर तुम्हाला एका विषयाला किती मार्क्स आहेत, थेअरीला किती मार्क्स आहेत, प्रॅक्टिकलला किती मार्क्स आहेत, टेस्ट किती मार्क्सची होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातील। किंवा यूट्यूबवरती दानेकर सर नावाचा चॅनल आहे, त्यामध्ये फर्स्ट इयर प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस असं थंबनेल आहे, राईट। फर्स्ट इयरसाठी आणि ऑल ब्रँचसाठी सेम सिलेबस आहे, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुमची इलेक्ट्रिकल असू द्या, सिव्हिल असू द्या, मेकॅनिकल असू द्या, IT असू द्या, कम्प्युटर असू द्या, इलेक्ट्रॉनिक्स असू द्या, केमिकल असू द्या, कोणतीही ब्रँच तुमची असू द्या, फर्स्ट सेमिस्टरला सर्वांना सारखा सिलेबस असतो। मग तुमच्या ब्रँचनुसार सेकंड सेमिस्टर पासून वेगवेगळे सब्जेक्ट असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये क्लास स्टार्ट झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं आहे तर प्ले स्टोअरवरनं मेड फॉर पॉलिटेक्निक ॲप डाउनलोड करून घ्या किंवा माझ्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे, तिथनं सुद्धा तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता। आणि ज्यांना ऑफलाईन करायचे आहेत तर ऑफलाईनसाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर